एक महिला कॉन्स्टेबल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जाते, म्हणजे एसपी साहेबांकडे जाते आणि म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तर ते साहेब म्हणतात काही हरकत नाही, सांगा तुमचं काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे। तर ती जी महिला कॉन्स्टेबल असते ती सांगते की मी या सगळ्यांसमोर ती गोष्ट सांगू शकत नाही, त्यासाठी कृपया या जे बसलेले जे लोक आहेत यांना त्या ठिकाणाहून बाहेर पाठवा। आता त्या कॅबिनमध्ये बरेच जण बसलेले असतात आणि हे सगळं ऐकून एसपी साहेब तिथं बसलेल्या जे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांना कॅबिनच्या बाहेर पाठवतात। तर ती जी महिला कॉन्स्टेबल आहे ती एसपी साहेबांना सांगते की तिच्यासोबत नको ते कृत्य झाले आणि एका इन्स्पेक्टरनं तिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिला 2 वेळा गर्भवती केलं। नेमकं कोण होता तो इन्स्पेक्टर, काय घडलं होतं त्या महिला कॉन्स्टेबल सोबत, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे देवरिया आणि याच जिल्ह्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024ची आणि त्या ठिकाणचे एसपी आहेत संकल्प शर्मा यांच्याकडे त्याच परिसरातली एक महिला कॉन्स्टेबल येते, त्यांच्या कॅबिनमध्ये येते आणि घडलेला संपूर्ण प्रकार एसपी साहेबांना सांगते। कारण की त्या महिला कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी ती कार्यरत होती, ड्युटीवर होती, त्या ठिकाणी त्या इन्स्पेक्टरबद्दल कारवाई करण्याची मागणी केली होती, तक्रारसुद्धा दिली होती, पण मात्र तिची तक्रार त्या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि कुठलीही दखल घेण्यात आली नाही। म्हणून ती वरिष्ठ अधिकारी यांच्याकडं म्हणजे एसपी साहेब यांच्याकडे गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार एसपी साहेबांना सांगितला। तिनं सांगितलं की ती उत्तर प्रदेशातील आजमगड इथं पोस्टिंगवर असताना तिची जी ओळख आहे तिची ओळख त्या ठिकाणचे असणारे जे इन्स्पेक्टर होते अंकित कुमार सिंग यांच्यासोबत झालेली होती आणि ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। कारण की ते इन्स्पेक्टर कुठेही जाताना ड्युटीवर असताना या महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन जायचे आणि अगदी गोड गोड बोलायचे। या नात्यानं या दोघांची चांगली मैत्री झाली आणि ते जे इन्स्पेक्टर होते त्यांचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं। आता दोघंही अविवाहित होते आणि ड्युटीवर सोबत होते, मग एकमेकांसोबत मैत्रीसुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेली होती। मग याच मैत्रीच्या नात्यानं त्या इन्स्पेक्टरनं त्या महिला कॉन्स्टेबलला गोड गोड बोलायला सुरुवात केली, तिला प्रेमामध्ये फसवलं आणि मग प्रेमामध्ये फसून तिला त्याच शहरामधल्या आणि विविध शहरामधल्या लॉजवर सुद्धा नेलं। सुरुवातीला तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नसुद्धा केला, संबंध ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण मात्र त्या महिला कॉन्स्टेबलनं इन्स्पेक्टरला विरोध केला। तेव्हा त्या इन्स्पेक्टरनं सांगितलं, अरे काय घाबरते, मी तुझ्यासोबत लग्न करतो, आपण दोघंजण लग्न करू, सुखाचं आयुष्य जगू, असं आश्वासन त्या महिला कॉन्स्टेबलला दिलं आणि तिच्यासोबत सगळं काही केलं। आता हा सगळा जो प्रकार आहे तो 2 मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा झाला होता असं त्या कॉन्स्टेबलनं सांगितलेलं आहे। आता 2 मार्च 2020 मध्ये या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली आणि हे प्रकरण अशाच पद्धतीनं चालू राहिलं। पण मात्र बरेच दिवस हे सगळं चालत असताना एक दिवस ती जी महिला आहे ती एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदा गर्भवती झाली। आता गर्भवती झाल्यानंतर तिला एक मोठा धक्का बसला, कारण की ती अविवाहित होती आणि लग्नाआधीच गर्भवती झालेली होती त्या इन्स्पेक्टरकडून, म्हणून तिनं त्याची माहिती त्या इन्स्पेक्टरला दिली। आता इन्स्पेक्टरला ती माहिती दिली तर इन्स्पेक्टरचा राग हा अनावर झाला आणि तो त्या महिला कॉन्स्टेबल सोबत भांडू लागला, भांडणं करू लागला आणि गर्भपात कर, आपण नंतर लग्न करू असं सुद्धा सांगू लागला। आता त्या विश्वासात घेऊन त्या महिला कॉन्स्टेबलला त्या इन्स्पेक्टरनं गर्भपात सुद्धा करावा लागला, तिच्यावर दबाव आणला, जवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं आणि तिचा गर्भपात सुद्धा केला। आपलं लग्न अजून झालं नाही, लग्नानंतर या सगळ्या गोष्टी करू असं सांगून गर्भपात केला। पण मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं त्या कॉन्स्टेबलला विश्वासात घेऊन तिच्यासोबत तो त्याच पद्धतीनं राहू लागला। पण मात्र आता ती महिला कॉन्स्टेबल सुद्धा त्याला लग्न कर असा हट्ट धरू लागली, तर तो तिला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, आज करू उद्या करू अशा पद्धतीनं सांगू लागला। बघता बघता हे दोघं जण पुन्हा एकमेकांच्या सोबत आले आणि सप्टेंबर
2022 मध्ये म्हणजे 5-6 महिन्यानंतर ती जी महिला आहे ती पुन्हा एकदा गर्भवती झाली। आता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि आता तिनं त्या इन्स्पेक्टरकडे लग्न करण्याचीच मागणी केली आणि आता लग्न केल्याशिवाय मी माघार घेणार नाही असं सुद्धा ठामपणे सांगितलं। आता त्या इन्स्पेक्टरचा राग आधीच जास्त चिडलेला होता आणि पुन्हा एकदा गर्भवती झाली म्हणून तिच्यावर आता तो भयंकर चिडला आणि तिला पुन्हा एकदा दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि तिचा दुसऱ्यांदा सुद्धा जबरदस्ती गर्भपात केला। आता मात्र त्या महिला कॉन्स्टेबलला काय करावं काय नाही करावं हे समजत नव्हतं, पण तरीसुद्धा त्यानं तिची समजूत काढली आणि धमकावून हे करून ते करून तिला शांत बसण्यास सांगितलं। म्हणून कुठंतरी ती महिला कॉन्स्टेबल काही वेळ त्या ठिकाणी शांत बसली, कुठेही तक्रार दाखल केली नाही, घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही। पण मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा त्या इन्स्पेक्टरचं लग्न त्याच परिसरातील एका शिक्षिकेसोबत जमलं होतं। साखरपुडासुद्धा झालेला होता आणि त्याची माहिती या महिला कॉन्स्टेबलला मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण की ती त्या इन्स्पेक्टरकडून 2 वेळा गर्भवती झाली होती, 2 वेळा गर्भपातसुद्धा झाला होता आणि तरीसुद्धा तो तिच्यासोबत लग्न करत नव्हता। म्हणून तिनं आता कोणाकडे तक्रार करावी म्हणून त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा केली होती, त्याची कुठल्याही पद्धतीनं दखल घेतली गेली नाही। म्हणून त्या ठिकाणचे जे SP साहेब आहेत यांच्याकडं ती महिला कॉन्स्टेबल गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलीस साहेबांना सांगितला। साहेबांनी त्या महिलेच्या तक्रारीच्या आधारे IPC कलम 376, 313, 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि एक कमिटी तयार करून त्या जो इन्स्पेक्टर आहे त्याची चौकशीसुद्धा चालू आहे। यामध्ये तो किती प्रमाणात दोषी आहे, आरोपी आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास एक निष्पक्षपणे झाला पाहिजे आणि निष्पक्षपणे चालू आहे असं सुद्धा त्या ठिकाणच्या SP साहेबांनी सांगितलं आहे। तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्याला सस्पेंडसुद्धा करण्यात आलं आहे, म्हणजे त्याला निलंबितसुद्धा करण्यात आलं आहे आणि जेव्हा त्याला याची माहिती मिळाली की त्याच्यावर वरिष्ठांकडून कारवाई केली जात आहे, चौकशी केली जात आहे, तेव्हा तो त्या ठिकाणाहून फरार झाल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे। पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत हे सुद्धा आपल्याला या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून समजत आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि या घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।